त्यात आता शेतातील वादांना आळा बसणार आहे, कारण पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी पोलीस आपल्या बांधावर हा एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय। या उपक्रमातनं शेतातील तंटे सोडवले जाणार आहेत। यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस पडलाय, शेतीत मशागतीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। दरवर्षी या काळामध्ये शेती, शेतीचा बांध, शेतीचा मालकी हक्क अशा वेगवेगळ्या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये वादविवाद सुरू होतात। अशा वादांची वेळीच दखल न घेतल्यास मोठे गुन्हे घडतात। अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीचा हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला जातोय। दरम्यान आपण बघतोय शेतीचे तंटे सोडवण्यासाठी पोलिसांचा अभिनव उपक्रम। बीडमध्ये पोलीस आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर असणार आहेत। दरवर्षी या काळामध्ये शेती, शेतीचा बांध, शेतीचे मालकी हक्क वेगवेगळी कारण असतात आणि त्यावरनं शेतकऱ्यांमध्ये वादविवाद सुरू होतात आणि अशाच वेळी वादांची ही वेळीच दखल घेतली जाणार आहे। जिल्हा आपण बघितलं तर बीड जिल्हा इज बेसिकली ॲग्रेरियन इकॉनॉमी आहे। तिथे शेतकऱ्यांची भरपूर संख्या आहे आणि आता जो पेरणीच्या वेळ आहे त्यावेळेस आमचा जो क्राईमचा आम्ही अनालिसिस केले तो भरपूर क्राईम छोटे छोटे 324 आपला सिंपल इंजरी, ग्रीवियस इंजरी असे जो क्राईम होते ते शेतीचे कारणावरून ते क्राईमची संख्या खूप जास्त आहे। त्यामुळे आम्ही सगळे चर्चा केली आणि आम्ही त्याच्यानंतर एक फॉर्म्युला त्यामध्ये चॉकआउट केले की पोलीस आपले बांधावर आम्ही एक स्कीम सुरू केले, जिथे शेताचे बाउंड्रीचे कारणावरून, शेताचे इतर काही छोटे कारणावरून काय भांडण असेल, काय इश्यू असेल ते डायरेक्टली ते पोलिसांना येऊन ते भेटू शकतात। बरेचदा शेताची जो बाउंड्रीचा जो विषय आहे ते पोलिसांची ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही, पण ॲटलिस्ट आम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकतो। आमचा पर्पज एकच आहे की तुम्ही आमच्याकडे येऊन डायरेक्टली हे इश्यूज सांगितले तर त्यामध्ये लीगल मार्गदर्शन आपण करू शकेल आणि जो होणारा क्राईम आहे, भलेही सिंपल इंजरी असेल, भलेही ग्रीवियस इंजरी असेल, त्याला आपण टाळू शकेल। बिकॉज एकदा गुन्हा दाखल झाला तो आपला त्यामध्ये कोर्ट कचेरी, FIR, अरेस्ट, बरेच लीगल प्रोसिजर सुरू होते। हे बीड पोलीस